दिवसामधील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय बालाजी ग्लोबल्स विपक्ष धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी या दोन संघामध्ये. Yes, this is the fantastic battle now. Lot of star player in both team. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पर रॉक ऑफ टेमर श्याम चौधरी और जॉर्ज बैली ऑफ भिवंडी हरी जोशी ओपन करने के लिए तैयार. जीतू मानेरकर हमारे बीच में, विराट चोरगे जी हैं, सभी का हार्दिक स्वागत है. गेंदबाजी के लिए हार्दिक पांड्या ऑफ टेनिस क्रिकेट, विश्वजीत ठाकुर फास्ट एंड फ्यूरियस बॉलर. कौन भूल सकता है उस मुकाबले को जो खासदार चषक में खेला गया था, जिसमें उन्होंने बहुत तेज रफ्तार गेंदबाजी की थी. लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि उनके सामने ही जयेश पाटिल ने मिड विकेट पर 6 लगाया था. वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल से काफी उम्मीद है बालाजी ग्लोबल्स को. वन ऑफ द क्लास प्लेयर, एक ऐसे बैट्समैन है जो अपना भी खेलते हैं, पार्टनर को भी खिलाते हैं और उनके दिमाग में हमेशा कुछ ना कुछ चलते रहता है. लेकिन बहरहाल ओपन के लिए हरी जोशी और श्याम चौधरी. विश्वजीत ठाकुर फास्ट एंड फ्यूरियस बॉलर, टेनिस क्रिकेट के एक ऐसे खिलाड़ी हैं, आपको तो पता है कि भारत पाकिस्तान मैच के वो मैन ऑफ द मैच रहे थे. ये सबसे बड़ी बात है. व्हाट अ प्लेयर इज. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण एका बाजूला एक महान फलंदाज तर दुसऱ्या बाजूला एक महान गोलंदाज. विश्वजीत ठाकुर राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सामना करेंगे हरी जोशी. फील्ड की जमावट, गली, शॉर्ट थर्डमैन, लगभग फ्लाई स्लिप, कवर पॉइंट, मिड ऑफ. पहली गेंद हुक करने की कोशिश और विश्वजीत ठाकुर जिसके लिए मशहूर है वही कुछ हुआ. नेस्टी बाउंसर था. हरी जोशी आउट. जोशी आणि पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच फलंदाज शून्यावर बाद होऊन फील्डमध्ये परतताना. ग्रामीण सम्राट सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा फैम टीम है. धर्मवीर प्रतिष्ठान गुंदोली और बहुत बड़े फील्डर और बैट्समैन इस वक्त 12वें खिलाड़ी भी उनके हैं. जीतू तरे बाली ट्रॉफी के 2 मर्तबा बेस्ट कैच ऑफ द टूर्नामेंट. चेतन मंगल गायकवाड यांचंही हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खास शुभेच्छाही आलेल्या आहेत. विश्वजीत ठाकुर नए बैट्समैन, वन डाउन पोजीशन पे कुणाल मात्रे बल्लेबाजी को आए. केएम मैन फ्रॉम अंजूर. आप मुकाबला देख रहे हैं बालाजी ग्लोबल्स भिवंडी बनाम धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी. विश्वजीत ठाकुर, क्या गेंद थी, कट के बिल्कुल सर के सामने आई थी और हरी जोशी उसको हुक करने में नाकाम रहे थे. शॉर्ट फाइन लेग पे कोई गलती नहीं की थी अक्षय ने. विश्वजीत ठाकुर, स्पीड ठाकुर भी हम उन्हें कह सकते हैं, जिस तरह वो रफ्तार निकालते हैं. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मर्तबा फिर से तेज गेंद थी. यही कारण था कि एलिवेशन तो परफेक्ट नहीं बना, लेकिन जब तक गेंद को फील्ड करते हुए वाइड ऑफ लॉन्ग ऑन 2 रन पूरे किए बैट्समैन ने. कुणाल मात्रे खाता खोलते हुए 2 रन से, कुल स्कोर 2 रन 1 विकेट गंवाने के बाद बालाजी ग्लोबल्स. दयानंद चोरगे, विराट चोरगे और जीतू मानेरकर स्पॉन्सर टीम. ओ व्हाट अ बॉल. क्या कंधे का इस्तेमाल करते हैं. देखिए अंतरराष्ट्रीय क्रिकेट में बहुत कई तेज गेंदबाज कहाँ जाता था, स्पेडली
स्पीड अख्तर, लेकिन मेरा अपना मानना है कि टेनिस क्रिकेट में ज़रूर करना चाहिए. ही इज़ द वन ऑफ द बेस्ट फास्ट बॉलर इन इंडियन टेनिस क्रिकेट. अगदी बरोबर, खांद्याचाही वापर करताना दिसला होता यावेळी. आणि हे विश्वजित ठाकूरचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे. विश्वजीत ठाकुर राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए कुणाल मात्रे के लिए. फिर अच्छी गेंद आगे रखा था इस मर्तबा, पैर नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले थे, बीट हुए ऑफ स्टंप के बाहर. रफ्तार के शहंशाह विश्वजीत ठाकुर, क्या स्टार्ट किया है विश्वजीत ने. हालांकि वो बल्लेबाजी भी बहुत अच्छी करते हैं और एक इंटरव्यू में ज़रूर मैंने कहा था कि मेरी अपनी पसंद अगर कोई पूछे कि पूरे टेनिस क्रिकेट में, तो नो डाउट एट ऑल विश्वजीत ठाकुर. फिर से अच्छी गेंद पिछले पांव पे चले गए, कंट्रोल पुल स्ट्रोक आउटफील्ड में, 1 रन बना और दूसरे के लिए बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. इसे कहते हैं रन चुराना. दरम्यान व्हॉइस ऑफ मलंगड भागेश म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायजवर यायचं आहे. कमाल की अभी तक बॉलिंग हो रही है मैंडेटरी पावर प्ले में, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल का आना बाकी है. वो कभी भी गियर बदल सकते हैं स्कोरिंग में. और स्कूप करने की कोशिश, नॉट अ सेंसिबल क्रिकेट अगेंस्ट द फास्ट एंड फ्यूरियस बॉलर. He tried to scoop that ball and that marks end of the fantastic over from Vishwajit Thakur. Consider only 4 runs and claim 1 wicket. अगदी बरोबर, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. जैसा नाम वैसा काम, कम खर्चीला और फुल चर्चीला. अप्रतिम गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है. विश्वजित ठाकूर यांच्याकडून. कम खर्चीला फुल चर्चीला, लेकिन TDPL फुल खर्चीला और फुल चर्चीला. अगदी बरोबर, कारण सध्या सगळीकडे या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. कारण ऐतिहासिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो की प्रथमच प्रीमियर लीग स्पर्धा ही डे नाईटच्या स्वरूपामध्ये कालपासून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. गेंदबाजी में देखना है दूर वाले छोर से किसको बुलाया जा रहा है. आज 7 मैचेस है और 7 दिग्गज कमेंटेटर कमेंट्री कर रहे हैं. वॉइस ऑफ महाराष्ट्र दी पब्लिक फिगर डॉक्टर गवलीसा वाले छोर से सचिन नाइक को बुलाया गया है. सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन श्याम चौधरी. बहुत अच्छे टच में 3 सीजन में. श्याम चौधरी को चॉप करने की कोशिश, वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास. नक्कीच चांगली सुरुवात आपण बघतोय सचिन नाईक ह्याच्याकडून. वाईड यॉर्कर चेंडू हाताळला होता आणि रिधाव चेंडूची समाप्ती होती. देखना है कैप्टन कुछ समझा रहे हैं उनको. मेरे ख्याल से मिडॉन पे इस वक्त विश्वजीत ही खड़े हैं. शाम को उड़ाया और ये क्या मैदान के बाहर. यस, 6 रन. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक मारा लेकिन सॉलिड मारा. बहुत ही सॉलिड मारा, क्योंकि श्याम चौधरी का बहुत ही स्ट्रॉन्ग जोन है ये. सुभाष, आइए देखते हैं किस तरह से उस सिक्सर को अंजाम दिया. ये देखिए, थोड़ा सा अपने आप को ऑफ स्टंप के बाहर किया, फ्रंट लेग को अलग किया, स्वंग कर दिया और भेज दिया गेंद को डीप मिड विकेट पे 6 रनों के लिए. अगदी बरोबर. आणि श्याम चौधरी या खिलाड़ीची एक खासियत है, ये खिलाड़ी सुबह भी अच्छा खेलता है, दोपहर में भी अच्छा खेलता है, रात में भी अच्छा खेलता है और श्याम चौधरी शाम में भी अच्छा खेलता है. क्या बात है. शाम तेरे कितने नाम. जबरदस्त बल्लेबाज है और इसीलिए मैं उन्हें रॉक ऑफ भिवंडी कहता हूं. चट्टान है, लेकिन चट्टान को टिकना होगा, क्योंकि ये मुकाबला अब शेरों का हो गया है. इस मर्तबा वाइड यॉर्कर थी, बल्ला चलाया, वाइड घोषित किया अंपायर ने. थोड़ा कहीं ना कहीं लेट रिवेट था. ये देखिए क्या टेलीकास्ट हो रहा है. जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट पीछा किया था गेंद का. उसे कहते हैं ना, लगा तो मटका नहीं तो झटका. सचिन नाइक, शाम को फुल टॉस खेल दिया है. गेंद को लॉन्ग ऑन पे खाली क्षेत्र में, पहले बाउंस पर 4 रन, क्योंकि मिडॉन ऊपर खड़ा था.
अगदी बरोबर. मिडॉन वर उभं होतं आणि ते हेडलं होतं श्याम चौधरी याने. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका गेलेला आहे श्याम चौधरी याने. चौके की मदद से अब बालाजी ग्लोबस के लिए रन आते हुए 15 रन, जहां पहले मैंडेटरी पावर प्ले में विश्वजीत ने दबा दिया था, वहां हाथ खोल रहे हैं अब श्याम चौधरी। आने वाले बल्लेबाजों में वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल का आना बाकी है। ओ हो, क्या शॉट है, 6 रन। श्याम आपलं काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. व्हाट अ शॉट. क्या शॉट खेल रहे हैं। उनको पता था कि विश्वजीत ठाकुर पे अटैक नहीं होगा तो अटैक किसी और पे तो होगा। ये देखिए फिर से स्वंग कर दिया, जा रही है, सजनी गई साजन के घर। श्याम चौधरी ऑन फायर नाउ, 2 सिक्सर 1 चौका लगा चुके हैं। 4 गेंदों में 16 रन बनाए उन्होंने। और बालाजी ग्लोबस दूसरे ओवर में, जहां पहले ओवर में बैकफुट पे थी, दूसरे ओवर में अपने को मैच में वापस लाती हुई। अगदी बरोबर. कारण पहिल्याच चेंडूवर विकेट गेल्यानंतर थोडासा दडपणाखाली आला होता संघ. मात्र या दडपणातून श्याम चौधरी याने संघाला सावळलेलं आहे, आवडलेलं आहे. चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय रॉक ऑफ टेमगर भिवंडी श्याम चौधरी. देखिए जयेश पाटिल को भी पता है टीम की सिर्फ कप्तानी करना अहम नहीं है। उनको भी पता है कि जिस टीम में अपोजिशन साइड में शाहिद शेख हो, उनके साथ वो काफ़ी खेल चुके विनर में। जिस टीम में शाहिद शेख हो जो ओपन आकर मैच को पहले ही ओवर से ख़त्म करते हैं, और जिस टीम में एक ऐसा ऑलराउंडर आइकॉन हो विश्वजीत ठाकुर, तो एक ऐसा टोटल रखना होगा जहां पर बालाजी की गेंदबाज फाइट बैक करे। नक्कीच. विश्वजीत ठाकूर याच्याबद्दल म्हणायचं झालं तर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये असा एक विक्रम, JFL ज्युनियर प्रीमियर लीग जी स्पर्धा बाबेसर झाली होती, त्या स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व अवॉर्ड या खेळाडूने जिंकले होते आणि हा रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे. हा रेकॉर्ड मोडला जाईल असं वाटत नाही. बिल्कुल, एक स्पर्धा के सब इनाम आप पा नहीं सकते, लेकिन जयेश पाटिल के नाम भी जो रिकॉर्ड है वो भी भिवंडी तालुका में 2 ऐसे रिकॉर्ड है। एक तो 7 मरतबा लगातार मैन ऑफ द मैच, और सबसे ज़्यादा बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट के जो रिकॉर्ड्स हैं, चाहे ओपन क्रिकेट हो, चाहे ग्रामीण, चाहे सिटी, वो जयेश पाटिल के नाम है। लेकिन रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए। सचिन निकल के मारने की कोशिश, आखिरी मोमेंट पे चॉप कर दिया, गेंद के फेस को खोला, गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ निकल गई है। 4 रन। नक्कीच इथे वेगाचा वापर केला होता फलंदाजाने. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. लेकिन जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेला था, लेकिन गेंद गैप में ट्रैवल करती हुई। आउटफील्ड बहुत तेज है इस डैगर ग्राउंड की, और यही कारण है कि गेंद काफी तेज निकल जाती है। स्कोर इस वक्त 25 रन। आप थोड़ा चिंतित नजर आ रहे हैं शाहिद शेख, चिंतित नजर आ रहे विश्वजीत ठाकुर। देखिए मार्जिन ऑफ एरर टेनिस क्रिकेट में बहुत कम रहता है। एक गेंदबाज आपको जिता नहीं सकता, लेकिन एक खराब और हरा सकता है। ओ बढ़िया गेंद, अच्छी वापसी। यॉर्कर लेन की गेंद थी, छोटी बैकलिप से पुश किया। पुश करो और खुश रहो। 2 ओवर की समाप्ति, बालाजी का पलटवार, रन बने 26, विकेट गिरा है 1। अगले 2 ओवर में क्या होता है आइए सुनते हैं शुभा धुमाल से। खूप खूप धन्यवाद सद्दिक बाबे सर. ₹511 पारितोषिक जाहीर केलं गेलेलं आहे. शिवानाच्या बाहेर जर कुठल्या प्रेक्षकाने झेल पकडला तर अमोल स्पोर्ट्सचा कासने संघाचे पॅकर शिवसेना विभाग प्रमुख भगवान भोईर साहेबांकडून कॅच लो और कॅश लो, क्या बात आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर झालेली आहे ती 26 धावा, बरोबर 13 ची सरासरी आतापर्यंत Yes. राखलेली आहे. देखिए ऑल द बेस्ट कहने का मुझे तो कम से कम परमिशन नहीं है, लेकिन जो टेलीकास्ट टीमें या जो क्रिकेट का कवरेज करते हैं उनके ऑल द बेस्ट हम कह सकते हैं। खास तौर से भिवंडी क्रिकेट के माजिद
खरबे ने TDPL के लिए तमाम टीम को शुभकामनाएं दी हैं और इन दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। आपका भी स्वागत है माजिद। तर विश्वजित ठाकूर ज्यांनी पहिलं अप्रतिम षटक P1चं पॉवर प्लेचं हाताळलं होतं आणि आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळण्यासाठी तो गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज श्याम चौधरी. फायनल लेग थर्ड मॅन 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. श्याम चौधरी याची खेळी संपुष्टात. उनका स्ट्रॉन्ग जोन है, कहीं ना कहीं जितनी छोटी गेंद नहीं थी उतना समझ बैठे थे और बढ़िया कैच भागते हुए पकड़ा। श्याम चौधरी एक अच्छी बारी खेलने के बाद आउट हुए। नए बैट्समैन वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल। द क्लास इज परमानेंट, द फॉर्म इज परमानेंट, दिस इज द परफेक्ट टाइम जयेश पाटिल प्रूव हिमसेल्फ इज द वंडर बॉय ऑफ भिवंडी। अगदी बरोबर. बालाजी ग्लोबल संघाचा प्रमुख अस्त्र आपण पाहतोय जयेश पाटील सध्या खेळपट्टीवर. दोन फलंदाज बाद झालेल्या टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन, दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. जयेश पाटील खेळपट्टीवर गेलेले आहे, कुणाल म्हात्रे खेळपट्टीवर आहे. तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होईल विश्वजित ठाकूर. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. लेगबाजचा इशारा येतोय पंचांकडनं, धावसंख्या सिंगलने वाढेल. Another fast and furious delivery from Viswajit Thakur. Kunal Matre drop on his body. You can see there what a fast and furious bowling from what a action. Look at that beautiful ball. लेकिन जयेश पाटिल की भी खासियत है, गेंद थोड़ी दूर गई मानो वो रन भाग लेते हैं। रनिंग बिटवीन द विकेट बहुत तेज करते हैं। सुरेश सारंग गावचे विद्यमान सरपंच प्रमोद पाटील साहेबांचं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर या. यावेळी मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बिग ब्लो, मोठा मसा गळाला लागतोय. बडी मसली जाल में फसती जेपी. बॅक टू पॅव्हलियन. विश्वजीत ठाकुर को लगाया क्यों था कैप्टन ने? उनको पता था जयेश पाटिल आए, उनके आके जमने से पहले अगर उनको आउट करते तो ठीक है, लेकिन निराश किया जयेश पाटिल ने अपने कप्तानी की तरफ से भी और अपनी बल्लेबाजी की तरफ से भी. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर विश्वजित ठाकूर यांनी एक विकेट प्राप्त केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केलेले आहेत आणि ऑपोजिशन कदाचित म्हणेल ये हात मुझे दे दे ठाकूर. बिल्कुल. विश्वजीत ठाकुर को कैप्टन ने इसलिए लगाया था कि आपको तो पता है कि फ्रंट मोर्चे पे जब जंग भारी हो तो सबसे एलिट फोर्स को लगाना चाहिए. उनको पता था कि विश्वजीत ठाकुर उनके एलिट गेंदबाज हैं. आणि विश्वजित ठाकूर याच्यावर जो विश्वास होता तो विश्वास आतापर्यंत त्यांनी सार्थ ठरवलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विश्वजित ठाकूर या गोलंदाजाकडून. देखिए, आप तेज गेंदबाज है, आपके पास यॉर्कर नहीं है, आपके पास शॉर्ट पिच नहीं, तो आप गेंदबाज नहीं. क्योंकि आपने देखा विश्वजीत ठाकुर की गेंदें पिच होने के बाद बहुत तेज आती है सीने के पास, और इतनी तेज गेंदबाजी में पुल लगाना आपके लिए मुश्किल हो जाता है. और जब आप तेज गेंदबाज है तो इस तरह की शॉर्ट पिच गेंदें आपकी बहुत इफेक्टिव रहती. अगदी बरोबर. विविधता याचं दुसरं नाव विश्वजित ठाकूर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्पीड ठाकूर असंही विश्वजित ठाकूर याला आपण म्हणू शकतोय. यस, मैंने तो अभी अभी एक कहा कि स्पीड ली, स्पीड अख्तर कहीं नाम रहे, लेकिन ही इज अ स्पीड ठाकुर. सुरेश सारंग गावचे विद्यमान सरपंच सन्मान्य आदरणीय प्रमोद पाटील साहेबांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. आणि हॅट्रिक साठी केतन तरे सर की तरफ से 3,000 रुपए का इनाम है. अब नवीन फलंदाज जिग्नेश पटेल आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जागेवरच फलंदाजाला खिलवून ठेवलं होतं. देखिए अब जिग्नेश पटेल की जिम्मेदारी बढ़ गई है क्योंकि जयेश पाटिल आउट हुए हैं। ये भी आइकॉन प्लेयर है और बहुत क्लास के ऑलराउंडर है। नक्कीच जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथं केला गेला होता. कुठल्याही फुटवर्कचा वापर, म्हणूनच असं आपण म्हणतोय की जिथे मोबाईलमध्ये नेटवर्क जरूर आहे तिथे क्रिकेटमध्ये फुटवरही जरूर आहे. विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा षटकामधील पुढील चेंडू. यावेळी केवळ पुश करण्याचा प्रयत्न, एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बाबे सर आपण पाहतोय विश्वजित ठाकूर या गोलंदाजाकडून. और सबसे बड़ी बात है कि जयेश पाटिल को जब आउट किया तो शाहिद शेख का भी रिएक्शन देखने जैसा था, क्योंकि उनको पता था कि जयेश पाटिल एक ऐसे बैट्समैन है जो बहुत जल्दी रनों के लिए जाते. अगदी बरोबर आहे. विश्वजित ठाकूर ज्याने खूपच प्रभावित कामगिरी या इनिंगमध्ये केलेली आहे. आपल्या स्पेलमधील शेवटचं षटक चालतोय. यावेळी चेंडू पडल्यानंतर राईज होतो आणि आणखीन एक फलंदाज बाद के बॅक टू पॅव्हलियन. रफ्तार देखिए, बैट्समैन के पास कोई जवाब नहीं, बल्ले का चुंबन लेके गेंद विकेट कीपर के पास. इट हैज बीन अ एक्स्ट्राऑर्डिनरी bowling spell from Vishwajit Thakur. In 2 overs, he given away, consider only 5 runs and claim 4 wickets. Big hand to Vishwajit Thakur. अगदी बरोबर. 2 षटके हाताळलेले आहेत, 4 विकेट प्राप्त केलेले आहेत आणि फक्त ने फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत. तर यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तारिक रईस फॅम टीम रईस बिल्डर्स भिवंडी विपक्ष विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली. हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. दोन्ही संघाचे संघ नायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. हार्दिक पांड्या टेनिस क्रिकेट यांनी अप्रतिम कामगिरी केली. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कदाचित आज न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा हार्दिक पांड्या नेट्समध्ये गोलंदाजी करत होता आणि तो कदाचित आज निर्णायक सामन्यामध्ये गोलंदाजी करताना दिसेल. विश्वचषकामध्ये नक्कीच अनेक उलटफेर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, कारण ही विश्वचषक स्पर्धा बरेच विक्रम बदलताना दिसलेले आहे. भारत कधीही पाकिस्तान विरुद्ध हारला नव्हता, त्या विश्वचषकामध्ये हारताना दिसला आहे. वेस्ट इंडिज कधीच हारला नव्हता इंग्लंड विरुद्ध, तोही हारताना दिसला आहे. मात्र आतापर्यंत न्यूझीलंड संघाने कधी टीम इंडियाला जिंकून दिलेलं नाही विश्वचषकामध्ये. मात्र यावेळी कदाचित टीम इंडिया न्यूझीलंड संघाला पराभूत करेल. अच्छा आकलन किया आपने, लेकिन आज भारत क्या न्यूजीलैंड को हरा देंगी, लेकिन टीडीपीएल का चैंपियन कौन बनेगा? क्योंकि T20 वर्ल्ड कप का चैंपियन तो 14 तारीख को बनना है. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज बिग बडप राहणार चिराग माली याला पाचारण केलेलं आहे. अच्छा बॉलिंग अटैक है यहाँ पर धर्मवीर प्रतिष्ठान के पास. चिराग माली सामनावीर फलंदाज जिग्नेश पटेल. यावेळी ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते लेग बायच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते 29 धावा. देखिए शुभा धुमाल बहुत कुछ डिपेंड करता है जिग्नेश पटेल पर कि वो तेज रन बनाए अपनी टीम के लिए. मोर देन 50 इज द कंपल्सरी बिकॉज इन अपोजिशन साइड देयर इज अ शाही शेख, विश्वजीत ठाकुर एंड लॉट ऑफ बैट्समैन. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. जिग्नेश पटेल याला सर्वांना पटेल अशी फलंदाजी करावी लागेल. यावेळी यॉर्करचा चेंडू आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय या 5च्या रूपाने. आणखीन एक हादरा बालाजी ग्लोबल या संघाला. रिव्यू लिया गया है.
मांगे अभी भी है, पिछले फाइनल में भी थे, अभी भी सेमीफाइनल में है। हालांकि उनको आगे नहीं भेजा, इज द बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट. अगदी बरोबर आहे. हेमन हरट, महेंद्र मागे हे खेळाडू असलेला संघ अर्थात भूमिक इलेव्हन गांधारी संघाने ती स्पर्धा जिंकली होती. अगर टीडीपीएल को ओवरऑल हम देखें तो टीडीपीएल में 2 सुपर ओवर हुए, मैचेस काफी कट टू कट रहे, गोल्डन बाउंड्री भी लगी, खासतौर से वाकबिल के जो बैट्समैन ने लगाई थी, और धर्मवीर प्रतिष्ठान विवेक शेलार की घातक गेंदबाजी के बाद अकेले विश्वजीत ठाकुर ने वो मैच जीताया. बहुत कुछ हो चुका है, लेकिन बहुत कुछ हो भी तो रहा है. अगदी बरोबर. भावेश पवार की टीम, जो तेजस पाटिल की टीम, सॉरी, अगड़ी राजा पोगांव भी बाहर चली गई है. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 फलंदाजांनी अर्धशतके झळकावलेले आहेत. राईस बिल्डर संघाचा विश्वनाथ जाधव आणि जागृती इलेव्हन डोंबिवली संघाचा केतन म्हात्रे, ज्याच्या नावे या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे. 20 चेंडूमध्ये नाबाद 64 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. इसके बाद की दोनों टीमें टॉस के लिए तैयार है. दोनों टीमें तैयार है. राईस बिल्डर्स भिवंडी विरुद्ध विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. यस, यस, बैट्समैन इज आउट. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक हादरा बसतोय बालाजी ग्लोबल्स या संघाला. नए बैट्समैन सचिन स्ट्रोक प्लेयर इन फ्रंट ऑफ द विकेट, बहुत बढ़िया खेलते हैं. और ये जब भी भिवंडी में खेलते हैं तो मैं अक्सर कहता हूं, ये जो सचिन गायकवाड है ना, इनके सामने ना हवा का जर विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवर ढकललेला आहे. मात्र इथून संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचावं लागेल. नवीन फलंदाज सचिन गायकवाड आलेले जो मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या जोडीला अजूनही जिग्नेश पटेल खेळपट्टीवर टिकून आहे. मात्र मोठ्या धावसंख्येकडे बघायला लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये गब्बर ऑफ टेनिस क्रिकेट आहे शाहिद शेख, मॅन फ्रॉम आंबवली, जो धडाकेबाज विस्फोटक फलंदाज आहे. चिराग माली यावेळी चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय, सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. ऐसा लग रहा है कि मानो हम 70-80 की दुआई के वेस्ट इंडीज की टीम की बॉलिंग देख रहे हैं. जिस तरह से पेस यहाँ पर और राइजिंग डिलीवरी कर रहे हैं, पहले विश्वजीत ठाकुर, उसके बाद चिराग माली. अगदी बरोबर आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी विश्वजीत ठाकूर याच्या पावलावर पाऊल ठेवताना चिराग माली हाही गोलंदाजी करताना. यावेळी अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, की चोटी धाव पूर्ण केली जाते. यस, रन पूरा कर, तीसरे अंपायर को आप कॉल किया है. कभी आ रहा है, देखना है कि तीसरे अंपायर के लिए फील्डिंग साइड ने रिव्यू मांगा है. नॉट आउट. तर सिंगलने धावसंख्या वाढते. चौथं षटक मार्गस्थ असताना चिराग माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज जिग्नेश पटेल. यावेळी मात्र यस, फलंदाज हिट विकेट. हिट विकेट आउट हुए, पहले ही उंगली उठ गई थी लेग अंपायर की. देखिए, आप इतना क्रीज में पीछे खेलते हैं कि आपको पता ही नहीं रहता है कि आपका पैर का है. डेप्थ ऑफ द क्रीज जब से धोनी आए बहुत ज्यादा यूज किया जा रहा है, लेकिन ये देखिए कितने ज्यादा पीछे क्रीज में खेल रहे थे और अपने पैरों से उन्होंने बेल्स गिरा दिए. तर तब्बल 5वा फलंदाज इथे बाद होतोय. निम्मा संघ गारद झालेला आहे. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावफलकावर 30 धावा.
अब कठिनाइयाँ बढ़ती हुई यहाँ पे बालाजी स्पोर्ट्स की परफॉर्मेंस को हम देखें तो केवल श्याम चौधरी को अगर निकाल देते हैं तो फिर अगर स्कोर को देखते हैं श्याम चौधरी 21-0-4-0-0. नक्कीच एखाद्या शहराचा पिनकोड भासावा असा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते जर श्याम चौधरी याची फलंदाजीचा अपवाद वगळला तर. कमेंटेटर ओमकार शेट्टी और संदेश कुठेतरी संकटामध्ये आपण पाहतोय बालाजी ग्लोबल संघाला, कारण आयाराम गयाराम अशी स्थिती श्याम चौधरीचा अपवाद वगळला तरी इतर फलंदाजांनी केलेली आहे. आणि त्याचं कारण अचूक तिखट मारा विश्वजित ठाकूर त्यानंतर चिराग माली या गोलंदाजाने केलेले आहे. सचिन नाईक याच्या षटकामध्ये नक्कीच 22 धावा वसूल केले होते बालाजी ग्लोबलचा संघाने, मात्र ते सातत्य राखता आलेलं नाही. देखिए अभी भी सचिन गायकवाड़ वहां पर हैं, उनके साथ जो बैट्समैन है क्रीज पर सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी हैं. आप ये दो खिलाड़ी की जिम्मेदारी है कि कितने रन बनाए. अगदी बरोबर. या फलंदाजांवर खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. एक सन्मानजनक स्कोरपर्यंत जर आपल्या संघाला पोहोचवायचं असेल तर या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून तर राहावं लागणारच आहे, मात्र मोठे फटके खेळावे लागतील. इथून मात्र फलंदाजांना गेअर बदलणं आवश्यक आहे, कारण इनफ टोटल धावपळीवर पाहायला मिळत नाही. चिराग माली यावेळी चेंडू पडल्यानंतर खूपच उचली घेतोय आणि पंचांचा इशारा वाईट. हा चेंडू मात्र गोलंदाज चिराग माली याला पुन्हा टाकायला 1 फॉर द ओव्हरचा इशारा तिथे दिला जातोय. यस, बैट्समैन के रीच के बाहर था, बैट्समैन के रीच के बाहर था. लेग अंपायरिंग क्या कर रहे हैं निरंजन सावंत, जिन्होंने पहले ही बैट्समैन की रीच के बाहर था इसलिए वाइड घोषित किया है. चिराग माली यावेळी खोदून काढलेला चेंडू कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या वाढत आहे आणि एका धावेने धावसंख्या घडून झालेली ती धावपळीवर 32 धावा. देखिए 4 ओवर की समाप्ति, पहले ओवर में 4 है, दूसरे में 22 है, तीसरे में फिर विश्वजीत ठाकुर ने दबा दिया, 3 रन दिए और चिराग माली का भी ओवर जबरदस्त रहा. एंड ऑफ द फोर्थ ओवर बालाजी स्पोर्ट 32 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. राईस बिल्डर्स भिवंडी संघाचा संघनायक आणि विक्रांना केने प्रतिष्ठान डोंबिवली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे, कारण पुढील लढत या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि क्वार्टर फायनलमधील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. या अगोदरच पहिल्या सामन्यामध्ये शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघविल संघाने श्लोक 11 खार्डी संघाला पराभूत करून सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये पीटीसी स्टार फडगा संघाचे स्टार चमकले होते. अग्र्याच्या पोगाव संघाचं आव्हान त्यांनी संपुष्टात आणलं होतं. आणि क्वार्टर फायनलचा तिसरा सामना सध्या सुरू आहे, बालाजी ग्लोबल्स विरुद्ध धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी. थैंक यू शुभा धुमाल. एंड ऑफ द फोर्थ ओवर 32 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. बालाजी ग्लोबल्स struggling here, runs coming very hard because bowling is bang on target. Pratik Joshi, man from Shapur, Pritam Joshi brought into the attack. Facing him Suraj Joshi. Pritam Joshi to Suraj Joshi. Balaji Globus badly needing some huge hit. First ball up in the air, could be caught, man under it. Oh, magnificent. And Suraj Joshi on his way. अप्रतिम झेल आणि फलंदाज फेलला. स्वतः पडला क्षेत्ररक्षक, मात्र चेंडूला पडू दिला नाही. आणखीन एक फलंदाज बाद. Balaji Globus in deep trouble now. 32 for the loss of 6 wicket. सूरज जोशी हा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मुनाफ शेख जातोय. नेक्स्ट बॅट्समॅन इन विशाल शाह यांनी अप्रतिम झेल पकडला होता आणि त्या झेलसाठी धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी संघाचे ऑनर
केतनजी तरे यांच्याकडून 1,000 पारितोषिक जाहीर झालेले आहे. New batsman in boom boom Munaf Sheikh, but I think Dharmavir Pratishthan high quality performance in bowling and fielding so far. अगदी बरोबर. अप्रतिम प्रदर्शन पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी या संघाकडून. Sachin Gaikwad facing Pritam Joshi. Here he go. Left arm over the wicket. Ball this time put away on the onside in the gap. Couple of bounces cross the mid-wicket boundary for 4. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप हेडलं होतं आणि त्याच दिशेने हा फटका केला होता सचिन गायकवाड यांनी. Worked away on the onside. So Sachin Gaikwad off the mark with he moves up to 5 and his score moves up to 36. Balaji Globus lost for 5 important wickets. You are watching TDPL season 2, the quarter final between Balaji Globus and Dharmavir Pratishthan. Pritam Joshi. This time is quite cut. What a great shot for 4. अप्रतिम फटका लॉफ्टेड स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट रिझन मधून चेंडू जातोय दंडित सीमापार चौकार. Sachin Gaikwad looking in good touch now. Bowler given him a lot of width. Short wide and punished. Lofted is square cut. Power back is stroke indeed. One bounce cross the point boundary for 4. चौकाराने धावसंख्या येतो आकार आणि धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावपलकावर 40 धावा. 40 for the loss of 5 wicket. Now Sachin Gaikwad consecutive 2 boundary. First on the onside, then he square of the wicket. Pritam Joshi in tremendous under pressure now. Is the young guy from Shapur. Claim very first wicket in his first delivery, but back to back 2 boundaries. Here he go. Bows to Sachin. Once more tried to cut, but no width given by bowler. Just under the bat. Well collected by wicketkeeper, and there will be no runs. अगदी बरोबर आहे. त्याच दिशेने पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. 2 balls left in the final over. 40 for the loss of 5 wickets. Oh ho ho ho! Typical Sachin! Oh my God! What a effort! What a effort from the fielder! अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत. काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. Yes. Yes. Review. तीसरे अंपायर को सौंपा गया है कि क्या वो सिक्सर था या नहीं था. What a effort! Athletic effort. There is the fielder. Vishal Shah is there. Jitu Tarevitas is the best fielder in Bhiwandi Taluka. Look at that jumping effort. We still wait for the third eye signal. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. तर 100 पैकी 100% मार्क्स या क्षेत्ररक्षकाला विशाल शाला द्यावे लागतील, कारण नक्कीच त्यांनी आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा वाचवलेल्या आहेत. Saving 5 runs, a jumping effort from Vishal Shah. And his score is 41 for the loss of 6 wicket. Now Munaf Sheikh on his track. He ability hit out of the ground. Here goes Pritam. Last ball. Oh, this time try to swing. And finally batsman gets run out. इस तरह बालाजी ग्लोबस ने 41 रन बनाए और धर्मवीर प्रतिष्ठान के पास 42 रनों की चुनौती है. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. जयेश पाटिल भी अपने गेंदबाजों को आजमाएंगे. क्या कुछ होगा, क्या शाहिद शेख का बल्ला बोलेगा, क्या विश्वजीत ठाकुर बल्लेबाजी में आएंगे. लेकिन चलते हैं अगले टॉस की तरफ, जहां पर रईस बिल्डर एंड डेवलपर और विक्रांत प्रतिष्ठान डोमोली के बीच में मैच होने जा रहा है. टॉस बॉक्स में इस वक्त हम आपको लिए चलते हैं, जहां पर वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर मौजूद है.
धन्यवाद सिद्दीक भावे. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कॅप्टन हरेश, खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या दिवसात खेळतात म्हणून अभिनंदन सुद्धा आहे. विक्रांत केनी प्रतिष्ठान कॅप्टन त्वरित यायचंय. VK प्रतिष्ठान VK प्रतिष्ठान कॅप्टन त्वरित यायचंय. विक्रांत केनी प्रतिष्ठान. देखिए TDPL भिवंडी में SSS 786 चैनल पे बताया जा रहा है सुबह से. जो भिवंडी के ऑडियंस है उनके लिए खुशखबरी है कि TDPL आप SSS चैनल पे 786 नंबर पे देख सकते हैं. थैंक्स टू SSS चैनल. यस, खूप खूप आभार ट्रिपे चॅनल्स प्रोप्रायटर यांचं, कारण 786 नंबर 786 वर SSS टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून स्पर्धा पाहू शकता. TDPL राजेश शेट्टी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा खूप खूप आभार. एस VK प्रतिष्ठान अजित मोहिते, खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आहे, कारण शेवटच्या दिवशी तुम्ही खेळतात. केतनजी तरे आपण यायचंय. आपल्या शुभास्ते टॉस होईल. लास्ट क्वार्टर फायनल 5 ओव्हरची मॅच आहे. शेवटचा हा सुपर 8 मधली लढत असणार आहे, कारण यापूर्वीच 2 संघांनी प्रवेश केलेला आहे सेमीफायनल मध्ये आणि ह्यानंतर सामना जो सुरू आहे तिसरा संघ आणि हा मात्र लास्ट क्वार्टर फायनल. केतनजी तरी आपलं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. दोघांनी शुभेच्छा देत आहेत. कॉइन एक बाजू ऑफिशियल ग्रुप, दुसरी बाजू टीम GTC, दोन्हीपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं. एक टीम GTC अँड ऑफिशियल ग्रुप, दोन्हीपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. तर म्हणणे ऑफिशियल ग्रुप ऑफिशियल कॉलिंग केलेलं आहे आणि ऑफिशियल ग्रुप हे आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. सर, पहिला प्रश्न आहे, कसं वाटलं आयोजन खेळताना, काय अनुभव आला? खूप चांगलं आयोजन आहे आणि खूप चांगलं वाटतंय खेळायला. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही पहिले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या पाठीमागे काय उद्देश आहे आणि समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी 50च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू आणि चेसिंगला थोडं इझी वाटते आज, कारण पहिल्या 2 मॅच बघितल्या होत्या. कुणाकडनं जास्त अपेक्षा आहे? कारण जेव्हा आपण अर्ली ब्रेक थ्रू, खास करून पॉवर प्लेमध्ये जेव्हा यश मिळवतो तेव्हा नंतरच्या जी षटके असतात त्यामध्ये एक दबाव आपण निर्माण करू शकतो. तर कुणाकडनं खूप अपेक्षा असतील गोलंदाजीमध्ये? गोलंदाजीमध्ये सुलतान खानच्या 2 ओव्हर इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ब्रिजेश आहे, किरण आहे, हे चांगले गोलंदाजी करत आहेत. मग नक्कीच प्रेक्षकांना एक संघर्षपूर्ण सामना बघायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. हो नक्कीच, कारण समोरची टीम पण खूप चांगली आहे, त्याच्यात पण चांगले प्लेयर खेळणार. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. हरेश, जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच केलं असं. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे, पण तो क्रिकेट असा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काही होऊ शकतं. तुम्हाला सुरुवातीला फलंदाजी करायची आहे, मग तुम्हाला सामना जिंकायचा असेल, सेमीमध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांकडून चांगला परफॉर्मन्स करण्याची आशा करतोय आणि चांगली बॅटिंग करतील. काय अनुभव आला खेळताना? कसं वाटलं TDPL, खास करून जे ऑफिशियल ग्रुप आहे GTC यांच्याकडनं अतिशय उत्कृष्ट आयोजन TDPLचं केलं होतं? खूप सुंदर आयोजन केलं आणि खेळताना खूप मजा येते आणि खूप दिवस झाले खेळतो आम्ही आणि नाईटचा थोडा फ्लडलाईटमध्ये कमी लो स्कोर होते आणि डेला चेसिंगला
चांगलं जाते. ऑल दी बेस्ट हरेश, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, शेवटचा जो क्वार्टर फायनलचा सामना आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून विक्रांत केने प्रतिष्ठान संघ कर्णधाराने निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि रेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी घेऊन जातो आपणास कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक, ज्यांची नेहमी ओळख आहे मेरी आवाज मेरी पहचान, संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. तर आपण थेट मैदानाकडे बोलूया, कारण सामन्याला सुरुवात झाली आहे आणि त्या दरम्यान माझ्या समवेत जॉईंट झालेत भाग्येश म्हात्रे, व्हॉइस ऑफ मलंगड. वेलकम भाग्येश, आपलं हार्दिक स्वागत आहे. जिग्नेश पडेल गोलंदाजी मार्गवर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे, मात्र त्या आधीच्या बॉलवर आपण चौकार पाहिलाय. जिग्नेश पडेल यावेळेचा बॉल अतिशय सुरेख फटका, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. विशाल मात्र दुसरी धाव घेण्यासाठी नकार देतोय. 42 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मॅचला सुरुवात झाली आहे. 7 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. जिग्नेश पटेलच्या माध्यमातून P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. भरपूर चांगली गोलंदाजी आजवर आपण जिग्नेशच्या माध्यमातून पाहत आलोय. खास करून TTPL 2021 मध्ये देखील त्याने फार आकर्षित केलंय. मात्र या सामन्याच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल, कारण फक्त 42 धावांचं लक्ष आहे. धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी संघाचा विचार केला तर हा देखील एक तगडा संघ आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं चित्र तुम्हाला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. आणि त्या दरम्यान जिग्नेश पटेल बोलतोय. षटकातील पुढील चेंडू, यावेळेचा बॉल पुढे ठेवला होता. एंडफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल कंप्लीट होते आहे. 42 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत धर्मवीर प्रतिष्ठान या संघाची, कारण जबाबदारीने खेळताना दिसून आल्यात दोन्ही फलंदाज. ज्या प्रकारे जिग्नेश नक्कीच गोलंदाजी करतोय. एक चौकार त्याच्या गोलंदाजीवर आपल्याला दुसऱ्या बॉलवर पाहायला मिळाला. 8 धावा धावफलकावर आहेत. जिग्नेश पटेल यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. झेल खाली मुनाफ. पाहूया, जोरदार अपील झाली आहे. पंच काय डिसिजन पोहोचवतात आमच्यापर्यंत, मात्र भरपूर विश्वास दिसतोय जिग्नेशच्या माध्यमातून. याच तिसऱ्या पंचांची मागणी आता मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. तर पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या संघासाठी जिग्नेश पटेल.
8 या धावसंख्येवर मात्र शाहीद याला मैदान सोडावं लागतंय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा दिवस आपण अनुभवतोय. शेवटच्या दिवसात मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळतोय. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर असतील, व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट सिद्दीक बाबे सर असतील, ओंकार शेट्टे असतील, त्यानंतर मच्छिंद्र पाटील सर असतील, नितीन गालन सर असतील, मी स्वतः संदेश वकारे, माझ्या समवेत नुकतेच जे जॉईंट झालेत भाग्येश म्हात्रे, त्याचबरोबर सुभाष धुमाल सरांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळाला आहे. आणि त्याचबरोबर अल्पेश गायकवाड यांची एक मुख्य भूमिका या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. वळूया मैदानाकडे. पहिले षटक चालू आहे. आतापर्यंत 1 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 8. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी म्हात्रे जातोय. पाहूया रवी कशा प्रकारे फलंदाजी करेल. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आजवर आपण 3ऱ्या क्रमांकावरती भरपूर दिग्गज खेळाडू पाहिलेत, मात्र या ठिकाणी नक्कीच रवी याला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. 42 धावांचं एक लक्ष जे उभं केलंय आणि ते लक्ष लक्षात घेता जिग्नेश पटेल गोलंदाजी करतोय. जरूर एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय, मात्र तरी देखील आतापर्यंत अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ जिग्नेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या सामन्याचा हेरो, अतिशय सुरेख फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहायला नक्कीच काल आपण या ठिकाणी पाहिली होती, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर या सामन्याच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल जिग्नेश पटेल. आमच्यापासून दूर जाताना समालोचन कक्ष जे आहे त्या टोकाकडनं गोलंदाजी करतोय. क्षेत्रक्षणामध्ये थोडं बदल केलं जात आहे. रवी म्हात्रे या फलंदाजासाठी आपण स्लिप पाहतोय. षटकातील पुढील चेंडू जिग्नेश पटेल वळतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. भरपूर चांगलं षटक, एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर आहेत, मात्र त्या मोबदल्यात एक महत्त्वपूर्ण गडी बाद झालाय. बाद होणारा फलंदाज शाहीद. यस, 42 धावांचं लक्ष आहे. भाग्येश, कशा प्रकारे पाहतोय तू या सामन्याकडे? 42 धावसंख्येचं लक्ष होतं. कॅल्क्युलेशन व्यवस्थितरित्या होतं, परंतु मेन इम्पॉर्टंट काय होतं तर शाहीदची विकेट होती. ती शाहीदची विकेट कॅरी केली आहे त्या ठिकाणी जिग्नेशने. रवी म्हात्रे नवीन फलंदाज तर गेला आहे. कदाचित जसं म्हटलं गेलं की रवी म्हात्रेमध्ये सुद्धा क्षमता आहे, गुणवत्ता आहे, पण तो जी गुणवत्ता ज्यावेळेला मैदानावरती सिद्ध होईल ना, त्यावेळेला या मॅचचं रंग कशा प्रकारे एकनं प्रफुल्लित केलं जाईल याच्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन काय होतं तर 8.50 सरासरीनं प्रत्येक षटकामागे धावा तुम्हाला बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या आल्यात, परंतु एखादं षटक जर कमबॅकेचं राहिलं ना तर या मॅचमध्ये वार पलटवार या दोन्ही गोष्टी एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच क्रिकेट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला वार पलटवार पाहायलाच मिळतील. मात्र कोणता संघ या ठिकाणी पुढे जाईल, कोणत्या संघाचे नशीब बलवंत असणार हे तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल. मात्र नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 9 धावा धावफलकावर आहेत, 1 गडी बाद. आता मात्र षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवर येतोय सूरज जोशी, सन ऑफ बैवांडी. सूरज जोशी ज्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून भरपूर सामने जिंकून दिल्यात आपल्या संघाला. खास करून जय 11 ओपन संघामध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं. भरपूर चांगलं क्रिकेट आजवर त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. मात्र या सामन्याच्या माध्यमातून आवश्यकता आहे कमबॅकची. तर आपल्या संघाला एक चांगलं षटक फेकून देईल का सूरज जोशी हे पाहण्यासारखं आहे. षटकातील पहिला चेंडू, पहिलाच बॉल, फुलटॉस आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतात. यस, इज गॉन. अजून एक गडी बाद. थँक्यू डीजे. मेगा स्क्रीनवरती रवी म्हात्रे ज्या प्रकारे बाद झाले, फक्त एका धावसंख्येचं त्याने आपल्या टीमसाठी योगदान दिलं. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. राऊंड द विकेटने त्यांनी गोलंदाजी केली. ज्या प्रकारे बॉल रिलीज झाला त्यावेळेला उंच ऑनसाईडला मारायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली
बघितला गेला आपण आणि कॅच कॅरी करत असताना 2 विकेट इथनं बघितलं गेले तर 2 फलंदाज गारद झाल्यात. ज्या प्रकारे सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने माणूस परिस्थिती घडवतो, परिस्थिती माणसाला घडवत नाही. जो माणूस परिस्थितीला आपली ताकद समजतो ना तोच यशाची शिखरे गाठू शकतो. परंतु इथं परिस्थिती बघितली गेली तर शाहिद आणि रवी मात्रे आता तंबूच्या छायेमध्ये पोहोचल्यात. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी भाग्येश. अगदी बरोबर उल्लेख तुझ्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. प्रयत्न जरूर करावे लागतील दोन्ही संघांना. मात्र या बॉलवर आपण पाहिलं की सूरज दाखवून देतोय धावफलकावर ज्या 42 धावा आहेत त्या रोखण्यामागे आम्ही जरूर प्रयत्न करू या ठिकाणावर ना. कारण ज्या प्रकारे जिग्नेशने पहिला षटक फेकला, तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र ते सातत्य या षटकामध्ये देखील अजूनपर्यंत पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉलवर गडी बाद झालाय. षटकातील पुढील चेंडू या वेळेस बॉलवर प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचले जरूर होते. मात्र पाहूया पंचांच्या माध्यमातून काय डिसिजन येतोय. प्रयत्न चांगले होते मात्र चेंडू सीमा पार जातोय. षटकार. तुमच्या समोर मेगा स्क्रीनवरती बॉल खूप सुरेखरित्या होता परंतु बॉलच्या मिरिटमध्ये हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षकाचं प्रयत्न खूप सुरेखरित्या होते परंतु शेवटच्या क्षणाला हा बॉल आपण बघितला गेला. सूरज या वेळेस हा बॉल अनपेक्षित उचली घेतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. येस ओमी मातीची विकेट आहे. तुम्हाला या प्रकारचे चित्र मात्र मागच्या 7 दिवसापासून पाहायला मिळतात आणि मातीची विकेट असल्यानंतर हे चित्र तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. यात मात्र काही शंका नाही आहे. चेंडू कधी उचली घेतोय तर चेंडू कधी खाली राहतोय. मात्र अलीकडच्या काळात पाहिलं तर जास्तीत जास्त विकेट ज्या आहेत कॉन्क्रीटच्या पाहायला मिळतात. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय. चेंडूला सन्मान दिला होता. मानवंदना देऊन एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि धावफलक पुढे सरकलंय. 10व्या धावफलकावर 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. 2 गडी बाद 16 धावा आहेत. सामना जो आहे भाग्येश अजूनही आपण 50-50 अवस्थेत पाहतोय. कारण 42 धावा ज्या बनवायच्या आहेत त्या उलट जे प्रत्युत्तर दिलंय नक्कीच चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बालाजी ग्लोबल संघाच्या माध्यमातून सूरज जोशी पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलंय. श्याम त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट झाली आहे. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर करताना दिसून येत आहेत दोन्ही फलंदाज. खास करून विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून भरपूर अपेक्षा असतील संघाला. कारण आपला संघ दर्पणाखाली असताना मात्र आपल्या संघाला आवरावं लागेल. आपल्या संघाला सावरावं लागेल. सूरज जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस इनसाइड आउट फटका. अप्रतिम, अलौकिक, अविश्वसनीय, अफलातून हा चेंडू सीमारेषा पार. चौकार. मधून हा आपण चौकार पाहतोय. अप्रतिम फटका होता त्या ठिकाणी. वैयक्तिक 12 धावांचं योगदान आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाला. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 21. 21 धावा झाल्यात. एकवीस धावा झाल्या स्कोर कार्डवरती. वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती विशाल खेळतोय जो आघाडीला गेला होता. आघाडीला शाहिद आणि विशाल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर 6-7 या धावसंख्येवरती बाद झाली शाहिद. त्याच्यानंतर विशाल ची ही 12 धावसंख्येची खेळी. 2 षटक समाप्त झाल्यात. 42 धावसंख्येचं होतं टार्गेट. 21 धावा आता आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे स्कोर कार्डवरती. या एकंदरीत निम्मा पल्ला पार झालाय.
मात्र या ठिकाणावरनं अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. तर जिग्नेश पटेलला संघनायकाने कंटिन्यू ठेवलाय. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय, वैयक्तिक 2. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न केलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या सिटीज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 23. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट्स घेणं खूप गरजेचं आहे बालाजी ग्लोबल संघासाठी, कारण ज्या प्रकारे नक्कीच स्टार्ट झाली मॅच. सुरेख फलंदाजी. यावेळेस देखील ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतोय. ज्या प्रकारचे लक्ष आहे ते लक्षात घेऊन फलंदाजी करतोय. खास करून मी या ठिकाणावरनं उल्लेख करेन विश्वजित ठाकूर आणि त्यानंतर विशालच्या बॅटमधून 2 विशाल फटके आपण जरूर पाहिले. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिलाय. तर ज्यानंतर आपण पाहतोय की एक उर्वरित जे आव्हान आहे ते आव्हान स्वीकारताना चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विश्वजित ठाकूरला देखील माहिती आहे की समोरचं गोलंदाज आहे जिग्नेश पटेल एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या गोलंदाजीवर ताकदीचा कमी मात्र युक्तीचा जास्त वापर केला जातोय. वेळेसंदर्भात एक सूचना असेल, वेळ थोडा कमी खर्च करा. षटकातील पुढील चेंडू जिग्नेश पटेल बोलतोय. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. 42 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष स्वीकारताना मात्र आतापर्यंत आपण पाहतोय 26 या धावसंख्येवर धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या वेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट असतो ना त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारचे चित्र वारंवार पाहायला मिळतील, यात मात्र काही शंका नाही आहे. जिग्नेश पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हा बॉल स्क्वेअर लेगमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. आवश्यकता होती का या धावेची? फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उडान होती है. आवश्यकता होती विकेटची आणि ती विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त झाली आहे धावचीच्या स्वरूपात. फलंदाजाला मात्र परतावं लागलंय. विशाल या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिराग माली. विश्वजितला माहिती होतं कारण 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या असत्या, परंतु या मॅचमध्ये आहे ना विश्वजितची विकेट खूप महत्त्वाचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. ते जाणलं गेलं विश्वजितने. एक धाव कंप्लीट झाली होती परंतु कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता म्हणून थांबवलं गेलं आणि त्या ठिकाणी विशालची इथनं विकेट सॅक्रिफाईस केली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे त्या ठिकाणी 26 या आकडावरती. 3 गाडी आता गमावल्या गेल्यात. चांगला खेळ इथनं जिग्नेशच्या माध्यमातून आता मात्र सुरू झालाय. षटकातील पुढील चेंडू घेऊन जिग्नेश पटेल बोलतोय. यावेळेस हा बॉल अनपेक्षित उचली घेतोय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अचूक टप्पा अचूक लेंथ जिग्नेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून पहिलं षटक ज्या प्रकारे फेकलं, अप्रतिम स्टार्ट दिला पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर सुरेशच्या माध्यमातून 12 धावा खर्च झाला आणि त्यानंतर मात्र हे 3रं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस इनसाइड आउट फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. गुड शॉट, चौकार.
स्ट्रॅटेजी टाइम आउट आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाचे खेळाडू पाहण्याचा आस्वाद घेत आहेत. 3 षटकांचा खेळ उर्वरित संपन्न झालाय. 2 षटकांचा खेळ अजूनही उर्वरित असेल. त्या ठिकाणी पण बघितलं गेलं तर विश्वजित ठाकूर वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळतोय. 42 धावसंख्येचं लक्ष होतं आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. TDPL अर्थात ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अगदी उदयास आली कल्याण या नगरीमध्ये. ज्या वेळेला या शृंखलेचं आयोजनचं अनाउन्समेंट झाली ना त्यावेळेला एकच दबदबा होता की ही शृंखला कोणत्या पावलावरती पाऊल टाकून पुढे चालेल. कारण जर आपण बघितलं गेलं तर ज्या गावामध्ये ही शृंखला भरवली गेली ना त्या गावेचं एकच स्लोगन आहे की एकता. नक्कीच. तर आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 11 धावा. तर या 11 धावा रोखल्या जातील का की त्या उलट या 11 धावा काढून धर्मवीर प्रतिष्ठान संघ विजयी होईल. आपण ऐकूया मलंगडचा आवाज भागेश म्हात्रे. थँक्यू संदीपजी वखारे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावसंख्या तुम्ही पाहता टीमच्या टोटलमध्ये. 12 चेंडू 11ची आवश्यकता असताना आपण स्कोरबोर्डचा जर विचार केला गेला तर 3 गडी गमावला गेलात. पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 9 जिथे होतं जिग्नेशच्या सेकंड स्पेलमध्ये सुद्धा धावसंख्या थोड्याशा जास्त गरज झाला आणि आता 12 चेंडू आणि 11ची गरज आणि आकाशला इथनं 5 रन गेले. पहिलाच बॉल ऑन साईडला दरम्यान बॉटमहॅनचा खूप सुंदर वापर आपल्याला पाहायला मिळाला. डीपमध्ये फिल्डर होते त्या ठिकाणी वळले गेले चेंडूवर 2 धावसंख्येचा अवधी तेवढा फार होता आणि तो अवधी पूर्ण सुद्धा केला गेला. 2 धावसंख्या बनवायची असतील ना तर तुमचा फिल्डरकडे लक्ष केंद्रित करणं खूप इम्पॉर्टंट असतं. ज्यावेळेला बॉटमहॅनचा वापर केला खेळाडू थोडेसे दूरवरती होते ती संधी साधली गेली आणि 2 धावसंख्या इथनं कंप्लीट केल्या गेल्या. नक्की ज्या प्रकारचं लक्ष आहे त्यानुसार प्लॅनिंग झाली आणि ती रणनीती एक चांगली रणनीती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आकाशच्या पहिल्या बरोबरती आली डबल बॉल तयार. यावेळेला लोवर फुल टॉस अटेम्प्ट केलाय. पुन्हा एकदा बॉटमहॅनचा वापर पाहायला मिळाला. विकेट किपर बॉल खाली आपल्याला पाहायला मिळाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा 2 धावा. डायरेक्ट हिट तर झाल्या परंतु पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचत असताना आणि तो पंचांचा सिग्नल आता तड अंपायरांकडे इथनं पोहोचवला गेलाय. जाऊया टेक्निकल नमूद होतील. 10 चेंडू आणि 7ची गरज. परिस्थितीतनं जरी स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये आपल्याला धर्मवीर प्रतिष्ठान पाहायला मिळतंय तरी पण बघितलं गेलं तर या 4 चेंडूवरती जर कमबॅक झाला ना तर कदाचित त्या मॅचमध्ये थोडीशी रंगत येईल. हा रिप्लाय तुमच्या मेगा स्क्रीनवरती. येस
टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. श्याम चौधरी त्या ठिकाणी होता आणि आधी पाय जो आहे स्टंपला लागला होता. बॉल तयार. या वेळेला जो यश मिळाला नव्हता तो यश आता तिसऱ्या बॉलवरती कॅरी करत असताना बॉलर होते आकाश आणि थेट यष्ट्यावरती आदळणारा हा बॉल होईल फलंदाज बाद. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला स्वर्ग किंवा नरक दिसतं, परंतु जिवंतपणे स्वर्ग जर पाहायचं असेल ना तर एकविरेला जा. ते एकविरा मातेचं संगीत तुमच्यासमोर डीजे मास्टर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिसऱ्या बॉलवरती विकेट कॅरी केली गेली आकाश याने. जिथे धावसंख्या आपण बघितली गेली ती म्हणजे 35. अजूनही 7चं लक्ष. 9 चेंडू इथनं उर्वरित असतील. मी मगाशीच म्हटलं होतं की या 3-4 बॉलवरती जर कमबॅक झाला तर कदाचित या मॅचमध्ये पुनरागमन करू शकते त्या ठिकाणी बालाजी ग्लोबल्स. 42 धावसंख्येचं एक सोपं लक्ष ठेवत असताना पहिल्या षटकामध्ये आपण 9 धावसंख्या बघितल्या, त्याच्यानंतर आल्या 12, त्याच्यानंतर 10 कमबॅकीचं षटक राहिलं. ते षटक होतं आपण बघितलं गेलं तर सेकंड स्पेलमध्ये जिग्नेश यांचं. आणि आकाश याने 3 बॉल फेकत असताना फक्त 4 धावसंख्या खर्च केल्यात आणि महत्त्वाचा एक गडी म्हणजेच चिरागला बाद केलाय. अजूनही 9 चेंडू 7चं समीकरण इथनं उरलं गेलंय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये इंटर झालाय तो म्हणजेच सचिन नाईक. टॉप ऑर्डरची बॅटिंग लाईन थोडीशी ढासळली गेली. आता मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना इथनं जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. अंगामधली गुणवत्ता ज्या वेळेला सिद्ध होते ना त्यावेळेला संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आपल्याकडे आदराने झुकतात आणि तोच आदर अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच विश्वजित ठाकूर. 35 बॉल तयार. यावेळेला सॉफ्टने फक्त क्लिक केला चेंडूला. एक धावसंख्या कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावसंख्येचा कॉल दिला गेला होता आणि तो कॉल इथनं पूर्ण सुद्धा केला गेला. नॉन स्ट्रायकिंगवरती कोण आहेत तर विश्वजित. अनेक सारे ऊन पावसाळे मॅचमध्ये क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन खूप त्याने बघितल्या गेल्यात. अगदी बघितलं गेलं तर विदेशात सुद्धा जाऊन ज्याने आपल्या नावाचा बोलबाला केला तो विश्वजित ठाकूरचा हा कॉल होता की 2 धावसंख्या बनवू शकतील. त्या 2 धावसंख्येतनं कंप्लीट केला गेला आणि स्कोर कार्ड आता पोहोचलं गेले ते म्हणजेच 37 37 या आकडावरती. 8 चेंडू 5ची गरज. एखादा मोठा फटका ना या मॅचची पूर्णपणे हवा काढू शकतो, परंतु फटका इथनं तो मारावा लागेल. बॅट्समन त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. साजिद बॉल तयार. यावेळेला सचिन होते त्या ठिकाणी. सॉफ्टने चेंडूला ढकललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतात त्या ठिकाणी. अपयश तर आलं होतं क्षेत्ररक्षकाला, परंतु अजून बॉल सीमा रेषेपलीकडे चौकार. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करत होते, परंतु आउटफील्ड जर या मैदानाची तुम्ही बघितली गेली तर खूप सुरेखरित्या आहे. स्कोर इज लेवल. 7 चेंडू आणि फक्त आता एका धावसंख्येची गरज. संदेश सर, जर 1 चेंडू आणि 7ची गरज असती ना तर समीकरण थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु 7 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज. विजयाचा 1 बॉल मात्र मागे आहे टीम. यावेळेला फटका तर खूप सुरेख आहे आणि विजयी फटका या ठिकाणी आपण बघितला गेला तर सचिन नाईक याच्या बॅटमधनं. पुढच्या फेटीमध्ये होते दाखल धर्मवीर प्रतिष्ठान आणि या मॅचसाठी हार्ड लक टीम बालाजी ग्लोबल्स. आजचा मेगा फायनलचा दिवस आणि या मॅचमध्ये नक्कीच परास्त झाली. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर बालाजी ग्लोबल्स. हार्डलक अप अँड डाऊन ना मॅच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये येतच असतात, परंतु अपयशाला घाबरून चालू नका, कारण एक मोठा यश तुमचे सर्व अपयश पुसू शकतो. त्यामुळे हार्डलक टीम बालाजी ग्लोबल्स आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धर्मवीर प्रतिष्ठान. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. अगदी प्रेक्षकांची अतोनाट गर्दी तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल, कारण या मॅचचा बोलबाला ना GTCच्या माध्यमातून खूप होत आहे. जल्पेश भोईर, त्याच्यानंतर जयंताजी मोरे असतील, आमचे संकेत दादा असतील, यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. खरं आता ज्या प्रकारे मी मगाशीच एका गोष्टीचा उल्लेख केला की ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC ज्या प्रकारे या वाहिनीचं नाव ग्लोबल आहे ना, त्याच प्रकारे या मॅचला सुद्धा ग्लोबल इथनं केलं जात आहे. तर सेकंड मॅच, थर्ड मॅच नक्कीच तुमच्यासमोर उद्या असेल. राईस बिल्डर्स वर्सेस विके. त्रिशूल आणि दीपू यांना विनंती होती की आपण यायचे आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची, मॅन ऑफ द मॅच घोषित करायचे. तर मॅन ऑफ द मॅच नितीन दादा जशी कंप्लीट होईल आपल्याला थांबायचं थोडंसं. सामनावीराचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे ज्यानं हा सामना जिंकून दिला
धर्मवीर प्रतिष्ठान संघाचा इंडियन आयकॉन, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठं नाव विश्वजित ठाकूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 11 रन केल्या आणि 2 षटकं टाकत असताना 3 फलंदाजांना 4 फलंदाजांना त्यांना बाद केलं आणि विश्वजित ठरतोय विराट चोरगे man of the कुठे match. जायचं नाहीये. विराट चोरगे या, आपल्या इथे सन्मान सुद्धा केला जाईल, जे ऑनर होते ओबल पार्कचे. विश्वजित ठाकूर यायचे मॅन ऑफ द मॅच. त्रिशूल आमच्या सोबत आहेत आणि टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडर आपण पाहिजे दीपेश गीत सुद्धा आहेत. विश्वजित ठाकूर 31 तरार गोलंदाज आणि लेदर बॉल क्रिकेट सुद्धा भरपूर खेळत असतात. विश्वजित काल मला वाटतं ए डिव्हिजनसाठी सुद्धा खेळण्यासाठी गेले होते, त्यामुळे ते इथे उपस्थित नव्हते. अभिनंदन. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारत असताना आपण नक्कीच पाहतो ओंकार रणधीर कुमार अँड कंपनी, नितीश बाळासेठ, चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य खारबाव यांच्याकडनं सर्वच मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झालेत. त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत आणि प्रत्येक मॅचला हे सांगणं खूप गरजेचं आहे गवळी सर. अभिनंदन. पुढच्या मॅचचं सुद्धा टॉस झालेलं आहे. तर सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतोय, जो आज आपल्यामध्ये नाही आहे, स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघ जो अनेक वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये खेळतोय. विश्वजित सोबत थोडीशी ओंकार आम्ही चर्चा करतो. विषय 2 मिनिटं फक्त. नक्कीच विश्वजित सांगते. विश्वास जे थांबायचे, थोडंसं कॅश प्राईज आहे, सुभाष दुबाल तुमच्यामध्ये पोहोचतील. तर विके प्रतिष्ठान टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय की आपण लाईनअप करा. केतन तरे साहेबांकडनं काही कॅश प्राईज आहे. केतन तरे साहेबांकडनं काही कॅश प्राईज आहे विश्वसाठी. तर नक्कीच त्रिशूल यांना विनंती असेल, या आपण कॅश प्राईज सुद्धा आहे केतन तरेसाठी. तर नक्कीच. नितीन दादा, आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन कंप्लीट करून एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे कंप्लीट करणार आहोत. विशाल शाह यायचे, ज्याने उत्कृष्ट झेल पकडला, त्यालाही केतन तरे साहेबांकडनं कॅश प्राईज आहे. तर विशाल शाह या जरा लवकर. विशाल शाह 2 मिनिटं आपण भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा होणार आहोत. जाऊया आपण ओंकार शेट्टी यांच्याकडे. तर आज मानव आपल्यामध्ये नाही आहे, जो संदर्भ संघाचा निसीम चाहता होता आणि त्याच्याच नावानं स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघ खेळतोय या पूर्ण कल्याण डोंबिवली ग्रामीण परिसरामध्ये. आणि विक्रांत केने प्रतिष्ठान ही टीम देखील त्याची फेवरेट टीम होती. तर आज त्याचा वाढदिवस आहे, जो आपल्यामध्ये नाही आहे. तर सगळ्यांना विनंती करतो, फक्त आपण 1 मिनिट ज्या जागेवरती आहात तिथे स्तब्ध उभं राहा. आपण मानवला TDPL 2021च्या माध्यमातून विके प्रतिष्ठान, प्रथमेश पाटील आणि संदर्भ गावाच्या वतीनं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. एक साथ सावधान. ओम शांती शांती. नक्कीच तो जिथे कुठे असेल तिथे भरपूर खुश असेल आणि त्याचं लक्ष नो डाऊट प्रथमेश पाटील